आता बातमी येते धुळ्यामधनं। धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात काल रात्री कोट्यवधींचं गबाड सापडले। विश्रामगृहाच्या रूम नंबर 102 मधून पोलिसांनी तब्बल 1,84,84,200 रुपयांची रोख रक्कम जप्त केली। पहाटेपर्यंत कारवाई सुरू होती। विकास कामांची पाहणी करण्यासाठी 11 आमदारांचं शिष्टमंडळ धुळ्यामध्ये दाखल झालेलं। शिष्टमंडळ थांबलेल्या धुळ्यातील गुलमोहर गेस्ट हाऊसमध्ये अर्जुन खोतकरांचे स्वीय सहायक किशोर पाटलांच्या नावाने 4 ते 5 दिवसांपासून रूम बुक करण्यात आलेली। दरम्यान विकास कामांची पाहणी करायला आलेल्या शिष्टमंडळाला काही त्रुटी आढळल्याने शासकीय कार्यालयामधून विश्रामगृहात कोट्यवधी रुपये पोहोच केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय। दरम्यान जप्त केलेली रक्कम ट्रेझरीकडे जमा करण्यात येणार असून पोलीस प्रशासन, आयकर विभाग पुढील चौकशी करणार आहे। ते बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी कुठलाही पंचनामा न करता सीसीटीव्ही हा ओपन केला होता। काय कारण आहे? तर याचा अर्थ असा आहे की फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पैशांची देवाणघेवाण झाली। 1,84 लाख रुपये काय कमी नाही। काय शेवटी पैसे सापडलं हे महत्वाचं आहे। यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचं आणि त्यांचं स्वतःचं चरित्र उघडं पडलं आहे। विश्रामगृहामध्ये आढळलेले पैसे अर्जुन खोतकरांसाठी जमा करण्यात आले होते असा आरोप केलाय ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी। तर संजय राऊतांचे सगळे आरोप खोटे आहेत असा पलटवार अर्जुन खोतकर यांनी केलाय। 15 कोटी रुपये अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्याचा सौदा झाला होता। 15 कोटी रुपये मी फार जबाबदारीने सांगतोय। 5.5 कोटी रुपये जमा झाले आहेत। 10 कोटी रुपये पुढल्या 2 दिवसात जमा होणार आहेत। नाहीतर सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी अर्जुन खोतकरांनी दिली। सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची शिफारस मी करीन अशी धमकी अर्जुन खोतकर यांनी दिली। त्यानंतर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। हे राज्य कुठे चाललंय? पीएच्या नावाने होती? अजिबात नाही, सर्व खोटं येते। माझ्या पीएच्या नावाने नव्हतीच ती। कसं बघतो तुम्ही की समिती दौऱ्याला आणि त्यात सगळे पैसे सापडतात? काय षडयंत्र वाटतं की काय वाटतं? हा प्लॅन असू शकता। प्लॅन केलेला आहे, प्लॅन केलेलं सर्व आहे आणि त्यामुळे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी केलेलं कारस्थान आहे। संपूर्ण 100% प्लॅन केलेला विषय। तर धुळे घबाड प्रकरणाचा एसआयटी मार्फत तपास करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलंय। बघूया। दूध का दूध, पाणी का पाणी झालंच पाहिजे आणि म्हणून या संपूर्ण घटनेची चौकशी एसआयटी नेमून आम्ही करायचं ठरवलेलं आहे। याच्यामध्ये कोण दोषी आहे, कोणी मागितलेले पैसे आहेत का, या सगळ्या गोष्टीचा छडा लावण्यात येईल। आणि त्याचवेळी मी स्वतः विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या दोघांनाही विनंती करणार आहे की त्यांनीही स्वतंत्रपणे एथिक्स कमिटी गठीत करून या संपूर्ण घटनेची चौकशी करावी। कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानमंडळाच्या समितीची पद्धती बदनाम होणं हे आपल्याला परवडणार नाही। त्यामुळे या संदर्भात अतिशय गांभीर्याने कारवाई केली जाईल।